हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण MIDCची जी परीक्षा होणार आहे 20 ऑगस्ट ते 10 सप्टेंबरच्या दरम्यान, त्यामध्ये जे 14 पदांची ही परीक्षा असणार आहे, त्या 14 पदांचा डिटेल्समध्ये अभ्यासक्रम या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, कोणत्या विषयावर किती प्रश्न येणार आहेत, याची सर्व डिटेल्समध्ये माहिती आपण पाहणार आहोत. तुमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक मोठी अनाउन्समेंट मी करत आहे की विठ्ठल जोशी हे ॲप प्ले स्टोअरवर आता उपलब्ध झालेलं आहे कालपासून. आणि अवघ्या 2 मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही कोणतंही पुस्तक घेऊ शकता, तेही फक्त 99 रुपयामध्ये. PDF स्वरूपात ते तुम्हाला पुस्तक मिळेल आणि तुमच्या मोबाईलमध्येच ते तुम्ही वाचू शकता. त्याच्यानंतर हे डाउनलोड कसं करायचं, तर प्ले स्टोअरवर जाऊन विठ्ठल जोशी असं टाईप करा. तुम्हाला तिथं माझा फोटो असलेलं ॲप दिसेल, ते डाउनलोड करा. ते डाउनलोड केल्यानंतर त्या ॲपमध्ये स्टोअर म्हणून एक शब्द आहे सर्वात खाली, त्या स्टोअरवर टच केलं की तुम्हाला सर्व पुस्तकांची यादी मिळेल, कोणकोणती पुस्तकं तिथं अवेलेबल आहेत ती. आणि मग फक्त 99 रुपयामध्ये ते पुस्तक तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये मिळेल आणि तिथंच त्याचं पेमेंट करायचं आहे आणि ते सिक्युअर आहे पेमेंट. चला तर मग आता आपण अभ्यासक्रमाची माहिती पाहूयात. तर एकूण 14 पदांचा अभ्यासक्रम आपण आता डिटेल्समध्ये पाहूयात. तर या ठिकाणी पहा, कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदाचं पाहूयात. तर इंग्रजी व्याकरणावर 10 प्रश्न, मराठी व्याकरणावर 10 प्रश्न, सामान्य ज्ञानावर 10 प्रश्न, तर्क क्षमतेवर 10 प्रश्न. या तर्क क्षमतेमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही येतं. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम कायद्यावर एकूण 10 प्रश्न आणि तांत्रिक याच्यावर एकूण 50 प्रश्न. असे एकूण 100 प्रश्न आणि एकूण गुण 200. परीक्षेचं स्वरूप ऑनलाईन, परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे. हे जाहिरातीमध्ये जे दिलेलं आहे ते सांगत आहे मी तुम्हाला. आता त्यांनी काल जे सूचना दिलेली आहे की परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन असं त्यांनी केलेलं आहे, त्यामुळे थोडा गोंधळ झाला आहे की कोणता पेपर ऑनलाईन होणार आणि कोणता ऑफलाईन होणार. हॉल तिकीट आल्यानंतर ते आपल्याला अजून स्पष्ट होईल, पण बाकीची माहिती अशीच असणार आहे. फक्त ऑनलाईन की ऑफलाईन ते हॉल तिकीट आल्यानंतर आपल्याला क्लिअर होईल की कोणता पेपर ऑनलाईन आहे आणि कोणता ऑफलाईन आहे. पण बाकी कालावधी वगैरे सर्व म्हणजे आहेत हे याच स्वरूपात येणार आहेत प्रश्न तुम्हाला. कनिष्ठ अभियंता विवया भाग 1 म्हणजे इंग्रजीचे 10 प्रश्न, मराठीचे 10 प्रश्न, GKचे 10 प्रश्न, गणित बुद्धिमत्ता 10 प्रश्न, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 10 प्रश्न, तांत्रिक 50 प्रश्न, एकूण 100 प्रश्न, एकूण 200 गुण, म्हणजे एक प्रश्न 2 गुणाला. आणि परीक्षेचा कालावधी आहे 120 मिनिटे. त्याच्यानंतर लघुलेखक निम्न श्रेणी, याच्यामध्ये इंग्रजी 10 प्रश्न, मराठी 10 प्रश्न, GK 10 प्रश्न, गणित बुद्धिमत्ता 10 प्रश्न, MIDC कायदा 10 प्रश्न. त्याच्यानंतर तांत्रिक प्रश्न नाही आहेत, असं एकूण 50 प्रश्न आणि गुण आहेत 200. परीक्षेचा कालावधी आहे 60 मिनिटे आणि लघुलेखनची परीक्षा होणार आहे. मग आता याच्यावरून मला असा अंदाज बांधता येतो आपल्याला की ज्या लेखी परीक्षा आहेत त्या ऑनलाईन होतील आणि हे जे लघुलेखन वगैरे आहे नंतरच्या ज्या परीक्षा आहेत त्या ऑफलाईन होतील. म्हणून त्यांनी ऑनलाईन व ऑफलाईन असा शब्द वापरलेला आहे. तरी हॉल तिकीट आल्यानंतर स्पष्ट होईल. आणि शेवटी पुस्तकं कोणती यूज करायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. वरिष्ठ लेखापाल याच्यासाठी इंग्लिश व्याकरण 10 प्रश्न, मराठी व्याकरण 10 प्रश्न, GK 10 प्रश्न, गणित बुद्धिमत्ता 10 प्रश्न, MIDC कायदा 10 प्रश्न आणि तांत्रिक 50 प्रश्न. असे एकूण 100 प्रश्न, 200 गुण आणि परीक्षेचा कालावधी आहे 120 मिनिटे. सहाय्यक या पदासाठी इंग्लिश 20 प्रश्न, मराठी 20 प्रश्न, GK 20 प्रश्न, गणित बुद्धिमत्ता 20 प्रश्न. त्याच्यानंतर MIDC कायद्यावर 20 प्रश्न, तांत्रिक प्रश्न नाही आहेत. 100 प्रश्नांचा पेपर, एकूण गुण 200. परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे. लिपिक तंत्रलेखक इंग्लिश 20 प्रश्न, त्याच्यानंतर मराठी व्याकरण 20 प्रश्न, GK 20 प्रश्न, गणित बुद्धिमत्ता 20 प्रश्न आणि MIDC कायद्यावर 20 प्रश्न. असे एकूण 100 प्रश्न आणि गुण असणार आहेत 200. त्याच्यानंतर परीक्षेचा कालावधी आहे 120 मिनिटे. भूमापक या पदाचं पहा आता की भूमापक या पदासाठी इंग्लिश व्याकरण 10 प्रश्न, मराठी व्याकरण 10 प्रश्न, GK 10 प्रश्न, गणित बुद्धिमत्ता 10 प्रश्न. त्याच्यानंतर MIDC कायद्यावर 10 प्रश्न, तांत्रिक प्रश्न 50, एकूण 100 प्रश्न, गुण आहेत 200. तांत्रिक सहाय्यक श्रेणी 2 इंग्लिश व्याकरण 10 प्रश्न, त्याच्यानंतर मराठी व्याकरण 10 प्रश्न, GK 15 प्रश्न, गणित बुद्धिमत्ता 15 प्रश्न आणि तांत्रिक प्रश्न 50 आहेत. इथं MIDCचे नाही आहेत प्रश्न. तांत्रिक प्रश्न 50, असे एकूण 100 प्रश्न आणि गुण आहेत 200. परीक्षेचा कालावधी आहे 120 मिनिटे. जोडारी श्रेणी 2
इंग्लिश व्याकरण 10 प्रश्न, मराठी व्याकरण 10 प्रश्न, त्याच्यानंतर जी के 15 प्रश्न, गणित बुद्धिमत्ता 15 प्रश्न, MIDC नाही आणि तांत्रिक 50 प्रश्न, एकूण 100 प्रश्न गुण आहेत 200. त्याच्यानंतरचं पाहूयात आपण आता. पंपचालक या पदासाठी पहा, इंग्लिश व्याकरण 10 प्रश्न, मराठी व्याकरण 10 प्रश्न, त्याच्यानंतर जी के 15 प्रश्न, गणित बुद्धिमत्ता 15 प्रश्न आणि तांत्रिक प्रश्न 50, असे एकूण 100 प्रश्न गुण आहेत 200. परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे. वीजतंत्री श्रेणी 2, त्याच्यामध्ये इंग्लिश व्याकरण 10 प्रश्न, मराठी व्याकरण 10 प्रश्न, गणित बुद्धिमत्ता 15 प्रश्न, त्याच्यानंतर जी केचे 15 प्रश्न, गणित बुद्धिमत्ता 15 प्रश्न, तांत्रिक प्रश्न 50. MIDCचे प्रश्न इथं कोणत्याच पदाला नाही येतात. एकूण 100 प्रश्न आणि गुण आहेत 200. 120 मिनिटे परीक्षेचा कालावधी. वाहन चालक श्रेणी 2, याच्यामध्ये इंग्लिश व्याकरण 10 प्रश्न, मराठी व्याकरण 10 प्रश्न, जी के 15 प्रश्न, गणित बुद्धिमत्ता 15 प्रश्न, असे एकूण 50 प्रश्नांचा पेपर असेल आणि गुण आहेत 100. परीक्षेचा कालावधी 60 मिनिटे आणि वाहन चालकची परीक्षा घेतली जाणार आहे. लेखी परीक्षेत जे क्वालिफाय होतील त्यांची वाहन चालकची वेगळी परीक्षा घेतली जाणार आहे. शिपाई परीक्षेचा सिलेबस पहा, इंग्लिश व्याकरण 10 प्रश्न, मराठी व्याकरण 10 प्रश्न, जी के 15 प्रश्न, गणित बुद्धिमत्ता 15 प्रश्न, असे एकूण 50 प्रश्न असणार आहेत. एकूण गुण 100. परीक्षेचा कालावधी 60 मिनिटे. मदतनीस इंग्लिश व्याकरण 10 प्रश्न, त्याच्यानंतर मराठी व्याकरण 10 प्रश्न, सामान्य ज्ञान 15 प्रश्न, गणित बुद्धिमत्ता 15 प्रश्न, एकूण 50 प्रश्न आणि गुण आहेत 100. परीक्षेचा कालावधी 60 मिनिटे. तर आपण या व्हिडिओमध्ये जे 14 पदं आहेत त्या 14 पदांचा डिटेल्समध्ये सिलेबस पाहिलेला आहे आणि याच्यामध्ये आता पुस्तकं कोणती यूज करायची ते सांगतो मी तुम्हाला. आणि याला निगेटिव्ह मार्किंग या जाहिरातीमध्ये तरी दिलेली नाही, हे पण समजून घ्या. पण हॉल तिकीट आल्यानंतर त्याच्यावर दिलेलं असतं निगेटिव्ह मार्किंग असेल तर स्पष्ट उल्लेख केलेला असतो. आणि पण जाहिरातीमध्ये निगेटिव्ह मार्किंगचा कुठेही उल्लेख नाही, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नसावी. पण हॉल तिकीट आल्यानंतर तुम्ही चेक करा. आता पुस्तकं कोणती वापरायची, तर याच्यामध्ये इंग्लिश व्याकरणासाठी बाळासाहेब शिंदे सरांचं आहे पुस्तक. मराठी व्याकरणासाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं वापरू शकता, अभियज्ञ मराठी व्याकरण वापरू शकता किंवा मोरा वाळंबे सरांचं वापरू शकता. सामान्य ज्ञानसाठी मी ॲपवर माझे पुस्तकं दिलेले आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर्कक्षमता गणित बुद्धिमत्ता चाचणीसाठी माझे म्हणजे विठ्ठल जोशी सरांचेच पुस्तक आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. डायरेक्ट तुम्ही ॲपवरून बाय करू शकता. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम याचं पुस्तक तुम्हाला कुठंच भेटणार नाही, ते माझ्याकडे आहे उपलब्ध आणि ते सुद्धा विठ्ठल जोशी ॲपवर उपलब्ध आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. फक्त 99 रुपयाला हे पुस्तक तुम्हाला मिळून जाईल, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम. त्याच्यामध्ये सर्व डिटेल्समध्ये प्रश्न दिलेले आहेत, 500पेक्षा जास्त प्रश्न आहेत आणि कायद्याची डिटेल्समध्ये माहिती आहे. तसंच इतरही जी महत्त्वाची माहिती आहे जी MIDCची संबंधित आहे ती सर्व माहिती त्या पुस्तकात दिलेली आहे. आता हे जे तांत्रिक प्रश्न आहेत ना, यासाठी तुम्हाला तुमच्या पदानुसार जे डिप्लोमाला किंवा डिग्रीला सिलेबस होता त्यानुसार अभ्यास करावा लागेल. त्यासाठी आता प्रत्येक पदाचे तांत्रिक प्रश्न वेगवेगळे असणार आहेत. तर हे होतं पुस्तकांची माहिती. तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि या सर्व विषयांचे व्हिडिओ विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत. तर आता आपण थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.